काल आपण जिथे थांबलो ते ब्रह्मसूत्र जे आहे, नवा प्रकरण भेदात परोवरीयस्त्वादिवत, परंतु प्रकरणे भिन्न असल्यामुळे विद्या एक नाहीत. परोवरीय म्हणजे मोठ्याहून मोठ्या इत्यादी उपासनांप्रमाणे हे जाणावे. आता ही जी सगळी छोटी 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 येणारी सूत्र आहेत इथे उपासनेच्या किंवा यज्ञाच्या संदर्भात, त्या सगळ्या सूत्रांचा प्रत्येक वेळी गोळाबेरीज अर्थ एकच आहे की जीवापेक्षा ब्रह्मश्रेष्ठ आहे. जीव ब्रह्माची बरोबरी करू शकत नाही अशा अर्थाने की जीव काही जगत निर्माण करत नाही, जीव काही जगाचं संचलन करत नाही, जीव जगाचा संहार करत नाही. जीवाच्या ठिकाणचं जे सामर्थ्य आहे ते उपाधीमुळे अणुपरिमाण आहे आणि त्यामुळे जीव हा स्तव्य स्तुत्य उपासक नाही. जीवाची उपासना करू नये किंवा करू शकत नाही, त्याला मर्यादा आहे. आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा मराठीमध्ये म्हण आहे की स्तुती करू नये कधी ती मानवाची, परी करावी नेहमी परमेशाची. की स्तुतीच करायची आहे तर भगवंताची स्तुती करावी, मनुष्याची नाही. मनुष्याला कितीही वर नेऊन ठेवलं तरी सुद्धा श्रेष्ठतेच्या पातळीवरती तो कमीच आहे. कारण परमात्म्यापेक्षा परमात्मा षडगुण ऐश्वर्याने संपन्न असलेला आहे, तसा काही मानव नाही. म्हणून मानवाची उपासना करू नये, संतांची उपासना करावी, सत्पुरुषांची उपासना करावी, अवतारी पुरुषांची उपासना करावी. कारण असं की ते जगत कल्याणाकरता एकतर अवतार घेऊन आलेले आहेत. त्यांनी त्यांचं जीवन नियोजित काही ध्येयाने प्रेरित होऊन असं स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे नियोजनपूर्वक ते इथे कार्य करणार. कार्य संपलं की निघून जाणार, त्याच्याही करता आपल्याकडे सूत्र आहे ह्याच भागामध्ये. त्यामुळे अशा श्रेष्ठ पुरुषांची उपासना मनुष्यानी करावी. ती सगळी उपासना काही धर्मांमध्ये ज्याप्रमाणे उपासना ईश्वराची करण्याकरता ते प्रत्यक्ष ईश्वराची उपासना करत नाहीत. जसं मुस्लिम धर्म आहे किंवा मुसलमान धर्म आहे, ईसाई धर्म आहे, धर्मामध्ये काय करतात की त्याचा जो प्रेषित आहे, मोहम्मद पैगंबर आहे किंवा येशू ख्रिस्त आहे, जो ईश्वराचा संदेश घेऊन आमच्यापर्यंत आलेला आहे, त्याची उपासना केली जाते. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या सृष्टीचा लय होतो किंवा सगळ्यात शेवटी जेव्हा प्रत्येक जीवाची आता पापपुण्याची जी काही निवड वगळ निगळ त्याच्यामधून जे काही फलित बाहेर पडणार आहे की ह्या जीवाला इतका त्रास द्या, यांनी असं केलं आहे तसं केलं आहे, त्या जीवाने हे पुण्यकर्म केलं आहे त्याला सुख द्या, त्याच्या पापाचं त्याला प्रायश्चित्त द्या, या प्रकाराने जे काही त्या जीवाच्या केलेल्या कर्माचा निर्णय लागतो तो शेवटच्या दिवशी लागतो, तो कयामतच्या दिवशी लागतो, तो डूम्स डेला लागतो. त्या दिवशी तो प्रेषित सांगतो की म्हणजे अल्लाह परवरदिगार, नाहीतर हे आकाशातल्या परमेश्वरा, की आम्ही तुला सांगतो की हा मनुष्य चांगला आहे, हा पाक आहे, हा नापाक आहे, हा पापी आहे, हा शुद्ध आहे, पवित्र आहे. आणि मग जसं मोहम्मद पैगंबरांनी किंवा येशू ख्रिस्तांनी सांगितलं त्याप्रमाणे ईश्वर त्याच्या गुणावगुणांचा लेखाजोखा मांडतो आणि काय त्याला शिक्षा, काय त्याला सुख द्यायचं आहे ते देतो. या परंपरेमध्ये सत्पुरुषांची जेव्हा सेवा उपासना केली जाते तेव्हा सत्पुरुष हे ब्रह्माच्याच ठिकाणी समजलेले आहेत. सद्गुरू हे ब्रह्माच्याच ठिकाणी आहेत. सद्गुरूचं जे वर्णन आहे, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्य आदिलक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. यातलं प्रत्येक लक्षण हे परब्रह्माचं आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम, परब्रह्म हे ज्ञानस्वरूप आहे.
गगन सदृशम, आपल्या ब्रह्मसूत्राप्रमाणे आकाशस्तद्लिंगात तत्वमसी आदी लक्ष्यम, तत्वमसी आदी शब्दांचं ते लक्ष आहे. अशा प्रकारे सगळं लक्षण गुरूंच्या ठिकाणी हे परमात्म्याचंच परब्रह्माचंच सांगितलेलं आहे. त्यामुळे उपासना सद्गुरूंची केली तरी ती उपासना त्या व्यक्तीला परमात्म्यापर्यंत घेऊन जाते. सद्गुरू परमात्म्याला सांगायला जात नाही. या तत्वज्ञानामध्ये कुणी मीडिएटर लागत नाही, कुणी माध्यम लागत नाही. कोणतंही माध्यम परमात्म्याकडे जाऊन त्याची रुजवात करत नाही की याला हे द्या. सगळे सद्गुरू त्या जीवाला उद्धाराचा मार्ग दाखवतात आणि जीव त्या मार्गाने प्रवास करतो आणि त्या ब्रह्मभावाला प्राप्त होतो. आणि तो ब्रह्मभाव हा सद्गुरू भावापेक्षा काही वेगळाच नसतो. त्यामुळे सद्गुरू जे आहेत ते कोणी माध्यम नाही आहेत. सद्गुरू जे आहेत ते कोणी रुजवात करणारे नाही आहेत. सद्गुरू जे आहेत ते कोणी निर्णय घेणारे नाही आहेत. ते ब्रह्म आणि तो शिष्य या दोघांच्या मध्ये ब्रह्माला जोडून देणारा दुवा नाही आहेत. त्याला मार्ग दाखवतात, त्याला साधन सांगतात, त्याच्या कल्याणाच्या मार्गावर त्याला नेऊन ठेवतात. आणि अशा प्रकारे त्या सद्गुरूंचं जे स्वरूप आहे त्या सद्गुरूंची उपासना व्यवहारातः केली जाते, व्यवहारात करावी. सद्गुरूंच्या शिवाय परब्रह्माला जाणण्याचा मार्ग उलगडत नाही. तोच ईश्वराचा मार्ग दाखवतो. सद्गुरू हा शिष्याचं कल्याण करणारा आहे. म्हणून आपल्या संतांनी सुद्धा असं म्हटलंय की गुरु गोविंद दोऊ खडे काके लागो पाय, बलिहारी गुरुदेव को गोविंद जिन्हे दिखाय. की आयुष्यामध्ये पहिलं स्थान सद्गुरूंचंच आहे की ज्यांनी परमात्म्याचं स्वरूप आम्हाला प्रकट करून दाखवलं. इथे जो शब्द आहे त्या एका शब्दाकरता निरूपण आहे, परोवरीयम. हा जो परोवरीय आहे, श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ, अशा त्या सर्वात श्रेष्ठाची उपासना माध्यम मार्ग साधना मार्ग वेगवेगळे असतील. कोण कोणत्या प्रकाराने उपासना करील. माणूस तितके मार्ग आहेत असं म्हटलं. साधना नाम अनेकता असं आपल्याकडे वर्णन केलेलं आहे. अनेक साधन आहेत, अनेक मार्ग आहेत. प्रत्येक माणसागणिक मार्ग भिन्न आहे असं म्हटलं तरी अडचण नाही. आता या प्रकारे ज्ञान आणि भक्ती, काल आपण ज्या ठिकाणी थांबलो तिथेच आपल्याला जायचं आहे की कर्माचा संग्रह म्हणजे समुच्चय आणि कर्माचा समन्वय किंवा कशाचाही संग्रह आणि समन्वय. आता इथे ज्ञान भक्ती योग आणि कर्म असे जे मार्ग आहेत त्यामध्ये जेव्हा मनुष्य साधक दशेमध्ये आहे तेव्हा जो ज्ञानाचा मार्ग आहे आणि जो भक्तीचा मार्ग आहे तो एक नाही. जो कर्माचा मार्ग आहे आणि जो योगाचा मार्ग आहे तो एक नाही. प्रत्येक मार्गाची फलं भिन्न भिन्न आहेत. साधन दशेतला ज्ञानाचा विचार, साधक दशेत आपल्याकडे असणारा ज्ञानाचा आवाका आणि सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी ज्ञान किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतरची भक्ती, ज्ञान, योग, कर्म हे सगळं एका पातळीवर आहे. पण जोपर्यंत साधनेचा मार्ग चालू आहे तोपर्यंत त्या प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचं वेगळेपण आहे. आणि म्हणून उपासनेमध्ये वेदातलं जे उपासना कांड आहे त्या उपासना कांडामध्ये सुद्धा ह्या अनेक मार्गांचा समुच्चय आणि समन्वय दोन्ही केलेला आहे. समुच्चय म्हणजे तिथलं जसं आहे तसं उचललंय आणि घेतलंय, त्याला समुच्चय, संग्रह, एकत्र केलं, ते जसं आहे तसं उचलून घेतलं. आणि समन्वय म्हणजे आपल्याला ते जास्तीत जास्त जसं सुखाचं योग्य ठरलं त्याप्रमाणे केलं. जसं आता साधी गोष्ट एक आपण उदाहरण घ्यायचं तर एक प्राणायाम आहे आणि नामस्मरण आहे. या दोन गोष्टींचा जर आपण विचार केला तर नामस्मरणामध्ये काय लाभ होतात, प्राणायामाचे काय लाभ होतात. तर एखादा म्हणेल मला प्राणायामाचे पण लाभ पाहिजेत, मला नामस्मरणाचे पण लाभ पाहिजेत.
दोन्हीचे लाभ होऊ शकतात, दोन्ही प्रकारे होतात. समन्वय दोन्ही प्रकारे करता येतो. प्राणायाम करताना नामस्मरण करता येतं आणि नामस्मरण करताना प्राणायाम होतो. नामस्मरण करताना होणारा प्राणायाम हा नामस्मरणाच्या पातळीवरती केलेला प्राणायामाचा समन्वय आहे आणि प्राणायाम करत असताना केलेलं नामस्मरण हा प्राणायामाच्या पातळीवरती केलेल्या नामस्मरणाचा समन्वय आहे. आता समजा दीर्घ श्वसनाला मनुष्य बसला. प्रत्येक प्राणायामामध्ये किंवा प्रत्येक प्रकारामध्ये प्राणायामाच्या एक लय आहेच. त्या सगळ्यामध्ये ती जोपर्यंत लय साधत नाही तोपर्यंत, त्या लईमध्ये जोपर्यंत येत नाही तोवर त्याचे परिणाम, त्यातली एकाग्रता हे खंडित होणं अपेक्षित नाही आहे. ते त्या एका पद्धतीने चालू राहिलं पाहिजे, कारण ते आवर्तन आहे ना, ते मंडल आहे. ते मंडल पुरं करत गेलं पाहिजे, मंडलाकार गती येते. तर समजा आपण दीर्घ श्वसन करतोय तर काय नामस्मरणाचा लाभ घ्यावा? श्वास दीर्घ घेताना काहीतरी कालमापन आहेच. मग कालाचं मापन वेगळं कशा करता? दीर्घ श्वास घेताना आपल्याला आवडणारं देवाचं जे नाव आहे ते नामच पुन्हा पुन्हा घ्यावं. समजा श्रीराम जयराम जय जयराम 2 मंत्रांनी श्वासात घ्यावा. एखादा मंत्र श्वासात ठेवावा. नसेल ठेवायचा दीर्घ श्वसनामध्ये तर 2 मंत्रांनी आत घ्यावा, सावकाश 4 मंत्रांमध्ये सोडावा. आपोआप प्राणायामामध्ये नामस्मरण झालं. हा समन्वय आहे. नामस्मरण घेतोय, नामस्मरण करतोय, हातामध्ये माळ आहे, जपाची माळ खाड 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 चालवणे, याच्यामध्ये काही कुठे लय साधत नाही. पण एक त्या ठिकाणी लय आली की जे नाम घेतलं जातं त्या नामामध्ये नारायण 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 काय घ्यायचं असेल, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, किंवा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ही लय जी आहे, ही लय जर नाही तुटली तर मात्र प्राणायाम आपोआप होतो. कारण फुफ्फुसांना त्याच्यामध्ये एका विशिष्ट लईमध्ये चालवलं की तो प्राणायामच आहे. अशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत की ज्या एकामध्ये समन्वय करून घेता येतात, की एकमेकांचा समन्वय करून काही गोष्टी मनुष्य करू शकतो. आणि जसा शंकराचार्यांनी समन्वय केला की ह्या 5 उपासना आहेत, 5 उपासनांचे प्रमुख पंथ आहेत. ही पंचायतन पूजा जी आहे ती आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुदृढ केली. त्याचे लाभ काय दिले आम्हाला? की ह्या प्रत्येकाची एकेकाची कुणाची तरी उपासना करण्याचा जो लाभ होईल त्याच्यापेक्षा समन्वयाने ह्या 5ही देवता मांडल्या तर या देवतांच्या उपासनांच्या मध्ये अधिक लाभ होईल, त्या प्रत्येकाचा लाभ होईल. आणि साधनेच्या पातळीवर किंवा निम्न पातळीवर किंवा व्यवहारामध्ये या सगळ्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे हे सगळं व्यवहाराच्या पातळीवरती मिळावं किंवा व्यवहाराच्या पातळीवर हे साधावं याकरता केलेला समन्वय आहे. आता जसा ज्ञानाचा मार्ग आहे, आपण काही अवलंबणार नाही, पण ज्ञानाच्या मार्गाला वैराग्याची आवश्यकता आहे. वैराग्याचा प्रत्यक्ष विचार ज्ञानाच्या मार्गात केला आहे का? केला असेल नसेल, पण योगशास्त्रांनी केला आहे. आणि योगशास्त्रांनी सूत्रच सांगितलंय, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. अभ्यास आणि वैराग्य ही जोडगोळी आहे. अभ्यास हळूहळू वाढत राहिला की आपोआप वैराग्य निर्माण होतं. वैराग्य निर्माण झालेलं वैराग्य अभ्यासाला अधिक सुदृढ करतं. सुदृढ झालेला अभ्यास वैराग्य अधिक वाढवतो. अधिक वाढलेला वैराग्य पुन्हा अभ्यासाला पुढे नेतो. पुढे गेलेला अभ्यास वैराग्याला पुढे नेतो. असे ते एक परस्परांना पूरक आहेत. हे जे पूरक असणं आहे तो सुद्धा अभ्यास आणि वैराग्याचा समन्वय आहे. हा नुसता एका पातळीवर बोललो, पण ज्ञानाच्या मार्गामध्ये ज्ञानाचं सूत्र काय? आत्मा वारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य,
निदिध्यासितव्या. आता आत्म्याचं दर्शन घे, त्याचे मार्ग सांगतो म्हणतात ऋषी. श्रवण कर, मनन कर आणि निदिध्यास असू दे. श्रवण, मनन आणि निदिध्यास हे त्याचे मार्ग आहेत. पहिल्यांदा श्रवण आहे. श्रवणानंतर जे ऐकलं आहे त्याचा निदिध्यास आहे, त्याचं निरंतर स्मरण आहे, त्याचं आपल्या मनामध्ये चिंतन आहे, त्याच्यावरती परीक्षण आहे आणि आपल्या मनामध्ये तो जो विषय आहे तो अधिकाधिक समजून घेऊन त्या दृष्टीने निदिध्यासन आहे की त्याचा ध्यास घेतलाय की हे करायला पाहिजे असं एकदा चिंतनाचा परिपाक आहे म्हटलं की ते झालंच पाहिजे. आणि म्हणून त्याचा निदिध्यास, त्याचा ध्यास घेणं, उत्कटतेने त्याच्या प्राप्तीकरता धडपड करत राहणं, हे जे हा ज्ञानाचा मार्ग, हे जी क्रम आहे किंवा हे जे सांगणं आहे ज्ञानाचं सांगणं आहे. आता श्रवण, मनन आणि निदिध्यास मूळचं सूत्र एवढंच आहे. आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य. पण समन्वय कशाचा केला? आधी वैराग्य मिळवा. मग वैराग्याकरता काय करा? तर मनुष्य म्हणतो ठीक आहे, योगाचा अभ्यास करा, आसन प्राणायामाचा अभ्यास करा. माणूस म्हणतो नाही, नामस्मरणाचा अभ्यास करा. माणूस म्हणतो नाही, ह्या सगळ्या शम दम आदी किंवा मत्सर, लोभ, क्रोध ह्या सगळ्या षड्री पुन्हा आधी दूर करत मार्ग कोणता निवडेल माहिती नाही. पण ठरलं काय? वैराग्य मिळवायचं की त्याच्याकरता त्याला मार्ग स्वीकारावे लागते. तो मार्ग स्वीकारताना तो कसा मार्ग स्वीकारील, कोणता मार्ग स्वीकारील, ही ज्याची त्याची रुचीनाम वैचित्र्यात आहे की ही ज्याची त्याची रुची आहे, ही ज्याची त्याची आवड आहे. ज्याला त्याला ज्या मार्गाने जावंसं वाटेल तो त्या मार्गाने जाईल. मग इथे काय केला त्यांनी? समुच्चय केला की त्याला असं वाटलं की भक्तीतलं मला स्मरण आवडतं तर तो जप करत राहील. भक्तीतलं एखाद्याला पारायण आदी ईश्वराच्या विषयीचं ज्ञान करून घेणं आणि निरनिराळ्या ग्रंथांचं वाचन करणं हे त्याला आवडतं, हा व्यासंग त्याला आवडतो, तो करील. किंवा एखाद्याला पूजा करण्यामध्येच आनंद आहे तर त्याला प्रत्यक्ष देवतेची पूजा करण्याचा आनंद आहे, तो पूजा करील. ज्याला त्याला प्रदक्षिणा घालण्यात आनंद आहे तो ते करील. ज्याला तीर्थयात्रा करण्यात आनंद आहे तो ते करील. ज्याला सेवाभावात आनंद आहे तो ते करील. म्हणजे या सगळ्याचा तो काय करतो? समुच्चय करतो. तो म्हणतो की आपण ठरवलं. काय ठरवलं? दर एकादशीला आळंदीला जायचं, दर एकादशीला इथे मठामध्ये दुपारी नामसंकीर्तन असतं ते ऐकायला यायचं. लहान लहान नियम आहेत, पण नियम आहेत की मनुष्य हा कर्माचा समुच्चय करतो की एकादशी आली की आपण जायचं. तेवढं 2 एकादशा तेवढ्या सांभाळायच्या की मठात गेल्याशिवाय राहायचं नाही, माऊलींच्या दर्शनाला आळंदीला गेल्याशिवाय राहायचं नाही, किंवा एकादशीला विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ केल्याशिवाय राहायचं नाही. जे आवडेल ते. हा पुन्हा कर्माचा समुच्चय. ह्यात नुसतंच कर्म आहे का? नाही, ह्यात प्रत्यक्ष कर्म आहे त्या स्थानावर जाण्याचं, पण गेल्यानंतर भक्ती पण आहे, त्याच्यामध्ये योग पण आहे. योगच चित्तवृत्ती निरोध हा. तिथे गेल्यानंतर आत मठात येऊन बसलो आणि समोर काही न पाहता आमचं मन आमच्याच घरच्या विचारात रमलं तर इथे येऊन तरी आरतीला काय उपयोग आहे, इथे येऊन तरी भजनाला काय उपयोग आहे. कारण हा योग आहे की योगच चित्तवृत्ती निरोध हा. आम्ही त्याचा पण काय केला? समुच्चय. कशाचा निरोध केला? फालतू विचार मनामध्ये जे येतात, अनावश्यक विचार मनामध्ये जे येतात, मनामध्ये जे भिन्न भिन्न विकल्प येतात. विकल्प या शब्दाचा अर्थ संकल्पाच्या विरोधात विकल्प एवढाच नाही आहे. विकल्प याचा अर्थ असा आहे की एका गोष्टीला 10 पर्याय येतात आपल्या मनात. आपण काय ठरवलं? इथे येऊन बसायचं, संपलं, विषय संपला. पण मग आपण इथे आलं, मग इथंच गेलं पाहिजे का? असं काही नाही आहे. आपल्या घरापासून हे 5-6 किलोमीटर लांब आहे, शारदा मठातच गेलं पाहिजे असं काही नाही. आपल्या घराजवळ एक मंदिर आहे,
त्या मंदिरात जाऊ शकतो. त्या मंदिरात जाऊन बसलो तरी काही फरक पडत नाही. प्रत्यक्ष जाण्याची वेळ आली, वेळ झाली की आपण म्हणतो काय घर सोडून बाहेर गेलंच पाहिजे असं काही नाही. आपल्याही घरात देव आहेत, आपण आपल्याही देवांपुढे बसू शकतो. आपण इथेच बसू, बाहेर तरी कशाला जायचं. हे सगळे विकल्प म्हणजे पर्याय आहेत. एका निश्चयाला निर्माण झालेले 10 पर्याय आहेत आणि हे पर्याय योगशास्त्र म्हणतं नका निर्माण करू. एक विषय, एक विचार, एक विषय, एक निश्चय आम्ही केला की तो निश्चय दृढपणाने चालवावा. म्हणून पण सूत्र आहे की आम्ही जी सेवा, आम्ही जो अभ्यास, आम्ही जे साधन निवडलंय त्याला ते म्हणतात सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. काहीही मनाशी ठरवलं तर सतु दीर्घकाल, पुष्कळ काळापर्यंत, नैरंतर्य निरंतर, सत्कारा सेवित आदराने, दृढभूमी आहे मन निश्चित करून तुम्हाला ते कार्य करायला पाहिजे. म्हणजे ते आपल्याला म्हणतात आपली साधना कशी करायला पाहिजे. नामस्मरण करत असेल तर कसं, असं. योगाचा अभ्यास करत असेल तर कसं, असं. जे काही करत असू त्या सगळ्याला हे सूत्र आहे. मग योग आमच्यापासून लांब आहे का, नाही आहे. तो आम्हाला काहीतरी देतो. ज्ञानमार्ग आम्हाला देतो. श्रवण कसं करावं, मनन कसं करावं, निधिध्यास कसा करावा, हे सगळं तो मार्ग देतो. कर्म तर आम्हाला सुटतच नाही. कर्माशिवाय काही होऊ शकत नाही. बसल्या जागेवरती कितीही बोलला, या धर्माच्या दृष्टीने किंवा या तत्वज्ञानाच्या दृष्टीने ते फुकट आहे. तो प्रत्यक्ष काय करतो याला महत्व आहे. तो काय बोलतो याला काही महत्व नाही आहे. त्याच्या हातून काय होतं ते महत्वाचं आहे. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. हाताने जर क्रिया घडतच नसेल तर त्या बोलण्याला काही अर्थ नाही, ते शून्य आहे. आणि त्यामुळे ती क्रिया घडावी, कर्माचा जो काही याच्यामध्ये असलेला सहभाग आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे आणि म्हणून त्यांनी इथे असं म्हटलंय की हे जे सगळे मार्ग आहेत, हे सगळे मार्ग लक्षात घ्यावं की हे सगळे मार्ग आमच्या प्रगतीला, आमच्या उपासनेला हे लाभदायी आहेत. दुसरं असं, याचा आधार आता मागे शोधायचा. आपण आत्ता उपनिषदांमधली कोणतीही ब्रह्मविद्या मुद्दाम उदाहरण म्हणून घेतली नाही. कारण जेव्हा मोक्षाचा म्हणजे 4था भाग येईल तेव्हा आपण मुद्दाम त्या काही विद्या घेऊ. कारण आत्ता काय आहे, आत्ताचे संदर्भ फक्त ब्रह्मसूत्रामध्ये एकाच करता चालू आहेत आणि ते म्हणजे ब्रह्माची उपासना. हे त्याचं सगुणत्व जाणून घेऊन भिन्न भिन्न प्रकारांनी करता येते. एवढंच सार आहे. आत्ता त्यांना जे सांगायचं आहे त्याचं सारच एवढं आहे. मग त्या विषयामध्ये ह्या सगळ्या उपासना घेऊन आपण त्याच्यापासून बाजूला कशाला जायचं. आपण जेव्हा मोक्षाचा विचार करू आणि जेव्हा त्याची सुरुवात होईल तेव्हा तो विषय आपण पुन्हा घेऊ. इथे उपनिषदांनी सांगितलं उपासनेचे प्रकार 2. पुन्हा जसे आत्ता आपण 4 बघितले, कर्म, ज्ञान, भक्ती आणि योग. या प्रत्येकातलं जे जे आपल्याला अनुकूल आहे, आपल्याला वैयक्तिक तेवढं त्यातलं आपण उचलावं. प्राणायाम अनुकूल आहे का, ओंकार साधना अनुकूल आहे का, आसन करणं अनुकूल आहे का, यमनियमांचं पालन आपण अधिकाधिक काटेकोरपणे किती करू शकतो, योगाचा विचार झाला. भक्तीचा विचार, आपलं अंतःकरण आपण किती मवाळ करतो, आपल्या अंतःकरणाला आपण किती कोमल करू शकतो, आपल्या अंतःकरणाची जी स्थिती आहे तिच्यात समर्पण भाव किती येऊ शकतो, एकाग्रता किती येऊ शकते. भक्तीचा विचार आहे. कर्माचा विचार आहे की शरीराचा सगळा आळस झटकून टाकून कुठलंही काम करण्याकरता आपण उद्युक्त व्हावं. क्षणभर सगळ्याचा आळस येतो आणि सगळ्यांना आळस कुणाला येत नाही. कारण शरीरामध्ये इंद्रिय जी आहेत ती आपल्या आपल्या ठिकाणी आपल्याच चालीनी चालणारी आहेत, आपल्याच चालीनी चालताना आपल्यावरती कुरघोडी करणारी आहेत आणि त्यांच्यावरती मन आहे जे आपल्याला ते करण्यापासून दूर नेणारं आहे. पण त्याच मनाला चांगलं त्या बुद्धीच्या अधिपत्याखाली आणून, जो विषय आपला गेल्या वर्षीचा होता की मनावर नियंत्रण बुद्धीचं असलं पाहिजे. मन मध्ये आहे, इकडे बुद्धी आहे, इकडे इंद्रिय आहेत. मन काहीतरी
संकल्प विकल्प पर्याय देतं, बुद्धी त्याचा निर्णय करते. पण बुद्धीनी जो निर्णय केला आहे तो प्रत्यक्ष इंद्रियांकडे जात नाही. बुद्धीचा निर्णय व्हाया मीडिया आहे, मध्ये मन आहे, त्या मनाकडे जातो आणि मग ते मन त्याला पाहिजे तसं मॅनिप्युलेट करतं, त्याला पाहिजे तसं बदलतं. बुद्धीचा निर्णय मन ऐकतं का? ज्यावेळी मन आणि बुद्धी एका विचाराचे होतील त्या दिवशी योग जाणला, त्या दिवशी आम्हाला सगळं समजलं. आमच्या इंद्रिय नियंत्रणात आली. मन 11वं इंद्रिय आहे, ते आमच्या नियंत्रणातच नाही आहे, ते बुद्धीचं पण ऐकत नाही. निर्णय ढीक बुद्धीने करू दे, पण त्या बुद्धीप्रमाणे चालतो कुठे? सकाळी 5 वाजता उठायचा गजर लावला, आम्ही निश्चय करून झोपलो. 5ला गजर झाला, गजर बंद केला, आम्ही झोपलो. 5 पासून काय करायचंय उठून? उठू 5:30ला. कोण म्हणतं? बुद्धी म्हणते 5लाच उठ, मन म्हणतं कुणी सांगितलं 5ला उठायला? झोप. 5:30ला उठलं तरी सुद्धा काय कामं करायची ती होती. झाला. बुद्धीच्या निर्णयाला सुरुंग लावायला मन बसलेले आहेत. इंद्रिय त्याच्या पलीकडे आहेत. इंद्रिय मनाचं ऐकतात, इंद्रिय बुद्धीचं ऐकत नाहीत. कारण मन बलवान आहे, इंद्रिय ग्राम त्याहून बलवान आहे. म्हणजे इंद्रिय तर अशी आहेत की मन जरा तरी दही खाऊ मही खाऊ करतं की नको नको राहू दे, नको, आळस नको करायला. पण इंद्रिय म्हणतं नाही. इंद्रियांना जर आपण ढिले सोडतो आहोत असं बघितलं किंवा त्यांना थोडी मोकळी काय म्हटलं की इंद्रिय बेलगाम होतात. इंद्रिय स्वतंत्रपणाने वागतात, ती मनावर कुरघोडी करतात. आणि त्यामुळे हे सगळं जे आहे यामध्ये बुद्धी, मन आणि इंद्रिय या सगळ्यांना जर चांगलं चाबूक मारून जर पटणीवर ठेवायचं असेल तर कर्माशिवाय पर्याय नाही. प्रत्यक्ष करायलाच पाहिजे. प्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष कष्ट हे त्याच्याकरता आम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही, तोपर्यंत चित्ताची शुद्धी होत नाही, तोपर्यंत मन स्थिर होऊ शकत नाही, तोपर्यंत बुद्धीला तिचा प्रभाव ह्या इंद्रियांवर पाडता पण येत नाही. कारण इंद्रिय मनमानी करतात, त्यांना एका शिस्तीत ठेवावंच लागतं, त्या शिस्तीत चालवावंच लागतं. तर अशा प्रकारे हे जसे मार्ग आहेत की ह्या कर्म, ज्ञान, भक्ती आणि योग या मार्गाने उपासना दृढ करत नेता येते. ती दृढतर होत जाते, दृढतम होत जाते. तसंच उपनिषदांनी म्हटलंय की उपासनेचे जसे 4 प्रकार आपण म्हटलं तसं उपासना 2 भागात विभागून विचार करता येतो. ते 2 भाग म्हणजे अगदी साधे सोपे त्यांनी केलेत. एक प्राण आणि दुसरं उद्गीथ. प्राणांची उपासना आणि दुसरी उद्गीथ म्हणजे ओंकाराची उपासना. आता ह्या उपासनेचं स्वरूप काय आहे किंवा ही उपासना कशा करता, तर त्याचं स्वरूप, त्याचं वर्णन त्यांनी असं केलंय. छांदोग्य उपनिषदाची सुरुवातच ह्या उद्गीथापासून आहे. त्यांनी सांगितलं की जे पौरोहित्य करणारे आहेत त्या पुरोहितांनी, जे याज्ञिक आहेत त्या याज्ञिकांनी यज्ञ संपन्न केला. त्या यज्ञाचं जे फल आहे त्या यज्ञाचं फल मात्र लोकांना मिळालं नाही. की त्या यज्ञाचं जे फल आहे ते मिळायला पाहिजे होतं पण ते मिळालं नाही. मग तो त्या यज्ञाच्या इथे जमलेल्या विद्वानांना प्रश्न विचारतो की हा उद्गीथ गाणारा जो उद्गाता आहे आणि त्याला मदत करणारे एक प्रस्तोता आणि एक प्रतिहर्ता आहेत, ते तिघे मिळून ते उद्गीथ गात आहेत. म्हणजे यज्ञाच्या शेवटी जे सामवेदाच्या मंत्रांचं गायन केलं जातं त्यालाही उद्गीथच म्हणतात. तर त्या मंत्रांचं जे गायन केलं जातं ते सगळे स्वस्ती मंत्र आहेत, ते सगळे कल्याण मंत्र आहेत. त्या सगळ्या मंत्रांचं आशीर्वाद मिळाला की आपण यज्ञाचा सगळा समारंभ किंवा मी जरी नाही तिथे उपस्थित राहू शकलो तरी सगळ्यात शेवटी त्या यज्ञाचं जे आपल्यावरती जल सिंचन करतात तो जो आपल्याला मिळणारा मंगलकारी आशीर्वाद आहे त्याला तर आपण उभे राहतो. कारण त्या पूर्णाहुतीनंतर त्या सामवेदाचं गायन होतं. ते गायन केल्यानंतर जो आशीर्वाद दिला आहे आणि त्या यज्ञामध्ये जे फल मागितलेलं आहे त्या फलाच्या संदर्भामध्ये तुमच्या मनोकामना पुऱ्या व्हाव्यात असं त्यामध्ये म्हटलं जातं. पण मनोकामना पुरी नाही झाली, तो पुरोहित म्हणतो, तो याज्ञिक म्हणतो
की मी मनापासून योग्य पद्धतीने कर्म केलं, पण कर्माचं फल यजमानाला पूर्णपणाने का लाभलं नाही? तर का लाभलं नाही याची कारणं तुम्ही मला सांगा. म्हणून तिथून त्या छांदोग्य उपनिषदाला सुरुवात झालेली आहे. तर तसं इथे त्यांनी सांगितलं की उद्गीत म्हणजे ईश्वराचं नामस्मरण, कल्याणपूर्वक केलेला त्याचा जप. कल्याणपूर्वक अशा करता की प्रापंचिक मनुष्य आहे, आपल्या प्रपंचामध्ये आपल्या घरामध्ये सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांना मंगल आशीर्वाद लाभावेत, आपल्या घरामध्ये आपत्ती संकट येऊ नयेत, याकरता जे नामस्मरण, जे स्तोत्रमंत्रांचं पठण, जे सूक्त पठण जे घरामध्ये केलं जातं त्याचं फल मिळालं पाहिजे. त्याचं फल जर आम्हाला नाही मिळालं तर ह्याचा अर्थ असा झाला की आम्ही जे करतो आहे त्यात काहीतरी कमी आहे, त्यात काहीतरी चुकलं आहे, आमची उत्कटता तरी कमी आहे. त्याच्याही करता त्यांनी सांगितलं की मला ह्या उपासना दोन प्रकार आहेत. एक उद्गीताची उपासना, एक प्राणाची उपासना. प्राणाची उपासना म्हणजे योगमार्गाने होणारी, प्राणांना म्हणजे मध्यवर्ती लेखून किंवा महत्त्व देऊन केलेली उपासना. आणि उद्गीत म्हणजे नामस्मरणाला, भावनेला महत्त्व देऊन केलेली उपासना. व्यवहारामध्ये अगदी सोप्या शब्दात बोलायचं तर योग आणि भक्ती हे दोन आचरण्याचे किंवा आम्हाला पर्याय म्हणून स्वीकारण्याचे मार्ग आहेत. ज्ञान आणि कर्म याला पर्यायच नाही आहे. ज्ञान झालंच पाहिजे, कर्म केलंच पाहिजे. कर्म न करता कोणती उपासना होते, होऊ शकत नाही. ज्ञानाशिवाय कोणती उपासना होते, होऊ शकत नाही. ज्ञान जितकं वाढत जाईल तितकी उपासना अधिक चांगली होत जाईल. म्हणून ज्ञानाला पर्याय नाही, उपासनेमध्ये कर्माला पर्याय नाही. केल्याशिवाय उपासनेचं केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. सगळ्या बाबतीमध्ये खरं आहे. आणि त्यामुळे करत राहणार जे स्वये कष्टाला तोची धन्य. आपल्या स्वतःच्या कष्टाने आम्ही जर ती उपासना करत राहिलो तरच धन्य भाग्य त्या मनुष्याचं होईल. अशा अर्थाने ही जी सगळी वेगवेगळी वचनं येतात त्या वचनांमध्ये त्यांनी असंच म्हटलंय की ह्या दोघांना पर्याय नाही, ज्ञान आणि कर्माला पर्याय नाही. मग आता आम्हाला स्वीकारण्यासारखं मार्गांचं स्वातंत्र्य कोणतं उरतं? तर योग आणि भक्ती. ज्याला वाटेल त्यांनी भक्ती निवडावी, ज्याला वाटेल त्यांनी योग निवडावा. योग हा कठीण मार्ग आहे, भक्ती हा सोपा मार्ग आहे. तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे यारे यारे लहान थोर, अवघे ज्ञाती नारी नर, सगळे या, सगळ्या जाती पंथ गोत्र कुठलेही असोत, सगळ्यांनी या. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. म्हणजे मुखानी नाम घ्या, हातामध्ये मोक्ष आहे असं अनेकांनी तुम्हाला दाखवून दिलंय. या भक्तीचा अवलंब करा आणि नामस्मरण करा. नामा इतकं सोपं काही नाही. संतांनी म्हण नाम फुकाचे फुकाचे पंढरी रायाचे. त्या भगवंताचं नाम फुकट आहे, सोपं आहे. म्हणून भक्तीच्या झेंड्याखाली या असं आवाहन केलेलं आहे. योग बोचरी या चणे खाणे लोखंडाचे. मला तोंडात दात नाहीत पण लोखंडाचे चणे खाऊन पचवणं, दात असले तरी चावणं अवघड आहे, खाणं अवघड आहे, पचवणं त्याहून अवघड आहे. म्हणाले योगमार्ग असा आहे, हा अग्निप्रवेशुची नीच नवा भ्रतारे वीण करावा. म्हणाले हा अग्नीमध्ये प्रवेश करणे योगमार्ग कसा आहे तर माऊलींनीच म्हटलंय ज्ञानेश्वरीमध्ये की हा अग्निप्रवेश नीच नवा. हा जो योगाचा मार्ग आहे हा प्रतिक्षणी अग्नीमध्ये प्रवेश करणं. भ्रतारे वीण करावा. म्हणाले पतिव्रता स्त्री पतीच्या बरोबर सती जाते, पण म्हणाले एकदाच सती जाते, तिच्या देहाला त्या अग्नीचे चटके एकदा सोसावे लागतात. आणि जी अशा प्रकारे सती जाते तिचा सन्मान होतो की ती पतीबरोबर सती गेली म्हणून. पण म्हणाले हे प्रत्येक क्षणी हा अग्निप्रवेशुची नीच नवा भ्रतारे वीण करावा. हा अग्निप्रवेश प्रत्येक क्षणाला नवीन अग्निप्रवेश आहे, पण हा पतीशिवाय सती जाण्यासारखा आहे. आणि त्यांनी सांगितलं की इतका हा योगाचा मार्ग अवघड आहे. या मार्गाचा अवलंब ज्याला वाटेल
ज्याच्याकडे धैर्य आहे, ज्याला शारीरिक बळ आहे त्यांनी करावा. पण उपनिषदांनी हे दोन मार्ग सांगितले आणि कोणत्याही मार्गाकरता एक सूत्र सांगितलं, व्याप्तेश्च समंजसम. व्यापकतेमुळे नामरूपांची विविधता मानणेही उपयोगी ठरू शकते. पुन्हा पुन्हा विषय तेच आहेत की योगमार्गामधला मनुष्य ओंकाराची उपासना करेल आणि भक्ती मार्गामधला मनुष्य सगुण भगवंताच्या नामाची उपासना करेल, त्यात फरक नाही असं ब्रह्मसूत्रकार सांगतो. की ओंकाराच्या उपासनेचं जे फळ आहे तेच फळ तोंडाने रामकृष्ण हरी म्हणण्याचं आहे, काही त्याच्यामध्ये फरक पडत नाही. म्हणून व्याप्तेश्च समंजसम. व्यापकतेमुळे नामरूपांची विविधता मानणेही उपयोगी ठरू शकते. त्यांची विविधता मानली तरी त्यांनी काही फरक पडत नाही, फलामध्ये अंतर पडत नाही आणि मनुष्य त्याचा लाभ करून घेऊ शकतो. कारण ज्याला ज्या नामाची रुची आहे त्यांनी त्या नामाचा विचार करावा. पण आता या सगळ्या चर्चेच्या आपण शेवटाला येताना त्यांनी जे आम्हाला सूत्र दिलंय ते इथे त्यांनी असं म्हटलंय की काय आम्ही अपेक्षितो, तुम्ही काय करता, याच्यापेक्षा ते आपल्याला सांगतात की सात्विक श्रद्धा असावी. श्रद्धेचं स्वरूप सात्विक असावं. मग अंतःकरणामध्ये सात्विक ह्याचा अर्थ असा की सहसा वाईट विचार, कुणाच्याबद्दलचं वाईट, कुणाचं काही वाईट होवो, त्यांनी असं केलं ना त्याला देवानी शिक्षा दिली पाहिजे, हे आपण कशाला म्हणायचं. आपण कुणाचं न्यायाधीश होण्याचं कारण काही कारण नाही आहे. कशा करता आपण कोणाचं न्यायाधीश व्हायचं, त्याचं काय कारण आहे आपल्याला. तो ईश्वर आहे ना, तो बघून घेईल त्यांनी काय वाईट केलं आहे. ते जर मला कळतंय तर ईश्वराला कळत नाही का, त्याला कळतच आहे. पण त्याचं वाईट व्हावं हे माझ्या तोंडाने बोलायची काय गरज आहे. पण मनुष्य स्वभाव आहे म्हणून त्यांनी सांगितलं की उपासना करणारा मनुष्य आहे. अशा हरदासी कथा पुष्कळ आहेत, आपल्याला वेळ जातो म्हणून सांगत नाही. पण म्हणजे या सगळ्या कथांमधून सुद्धा आपल्याला त्यांनी बोध हाच केलेला की मनुष्याने इकडे तिकडे आपल्या ठिकाणी मन नेऊ नये, फक्त चांगल्या मार्गामध्ये ठेवत. मनाला ती सवय लावताना सुद्धा आपल्याला तो विचार सोडताना पहिल्यांदा अवघड होतं. कुणी काही बोललं की लगेच आलाच विचार मनामध्ये विपरीत, पण आलेला विचार सोडून देणे, दाबून टाकणे नाही. मनामध्ये त्याला उसळी मारून आलेल्या विचाराला प्रतिरोध करणं नाही, त्याला मुक्त सोडून देणं. कारण प्रतिरोध केलेला, त्याला विरोध केलेला जो विचार आहे ना, तो दुप्पट उसळी मारून नंतर वरती येतो. विरोध नाही करायचा, सोडून द्यायचा. आपण जसं नेहमी म्हणतो ना, विचारांची साखळी नाही निर्माण करायची. विचार आला वाईट, ठीक आहे, संपलं. तो वाईट विचाराला तो वाईट होता, तो चांगला होता, हे पण काय बिघडलं. जगामध्ये व्यवहार करायचा म्हणजे असंच पाहिजे. वाईटाला शासन झालंच पाहिजे, चांगल्याला त्याचा लाभ एवढी सगळी वाक्य त्याला जी जोडतो, कोणतंही जोडायचं कारण नाही. वाईट विचाराला तो वाईट आहे, तो चांगला आहे, तो का आला, आपल्या मनामध्ये येऊ नये असं वाटत असून का आला, त्याची चर्चा करायचं कारण नाही. त्याच्यावर पुन्हा मनामध्ये काही दुसरा विचार आणण्याचं कारण नाही. ते म्हणतात ह्या गोष्टी अशा सोडत गेलो ना आम्ही, कोणताही तमोगुणाने आवृत्त विचार आणि रजोगुणी विचार आम्ही जर सोडत चाललो तर उरतात फक्त सात्विक विचार. त्यामुळे ते नुसते सोडायचे, सोडून देणे. बाकी त्याच्यामध्ये माझ्यात बदल कसा होईल त्याची आपण चिंता करत बसायचं नाही. आपण आपल्या बाजूनी एक मार्ग धरायचा, त्या मार्गाने चालावं. त्यांनी तो मार्ग पहिला आपल्याला सांगितला की श्रद्धा सात्विक असावी. दुसरं सांगितलं की भाव प्रामाणिक असावा. आपण जे करतो ते अत्यंत प्रामाणिकपणाने करावं. त्याच्यामध्ये किती दंभ आहे, तिथे क्षमा नाही. परमार्थामध्ये आपण मागेही पहिल्या अध्यायाच्या वेळी बघितलं होतं की दोष जर काही असेल तर दोष हाच आहे. या परमार्थ मार्गाचे दोष दोन. एक दोष दांभिकता आणि दुसरा दोष जो आहे तो आळस. दुर्बलता हा दोष नाही, आळस हा दोष आहे. दंभ हा दोष आहे. जे जसं नाही ते तसं भासवणं हा दोष आहे. आणि म्हणून ती दांभिकता नसावी, म्हणून प्रामाणिक भाव असावा. की प्रामाणिकपणाने व आपल्याला असं वाटतं ठीक आहे,
जे जसं वाटतं ते तसं प्रामाणिकपणाने बोलावं, असं वाटलं तर बोलावं, नाही तर काहीच बोलू नये. एक मनात ठेवावं आणि एक बोलावं, याची काही आवश्यकता नाही. ज्याच्यावर वक्तव्य करावं असं आपल्याला वाटत नाही किंवा जे आपल्या मनात आहे ते बाहेर जावं असं वाटत नाही, त्याच्यावर काहीच बोलू नये. बोलायचीच इच्छा असेल तर जे सरळ असेल ते बोलावं. म्हणजे आजच्या भाषेमध्ये, आमच्या स्वभावामध्ये 100% ट्रान्सपरन्सी असावी, 100% पारदर्शकपण असावं. दुसरं अध्यात्म काही सांगत नाही. हल्ली ज्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट्स आहेत ना, त्याच्यामध्ये अध्यात्माशिवाय काही आणि हा एकच मार्ग आहे. आणि म्हणून आपल्याकडे गायत्री मंत्रामध्ये सुद्धा धियो यो न प्रचोदयात असं म्हटलंय की आमची सर्वांची बुद्धी, त्याच्यावरती प्रत्येक टीकाकारांनी फार सुंदर टीका केलेली आहे. त्यांनी जे भाष्य केलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय की आमची म्हणजे आमच्या सर्वांची, आमच्या सर्वांची म्हणजे आमच्या शत्रूसहित सगळ्यांची, आमचं अनिष्ट चिंतणाऱ्यापासून सगळ्यांची बुद्धी या मार्गावर प्रेरित हो. कारण का तर हा सन्मार्ग आहे. आणि हा जो सन्मार्ग आहे, न अन्य पंथ हा विद्यते अयनाय, याच्यापेक्षा अन्य पंथ संभवत नाही. सत्याचा मार्ग एकच असतो आणि त्यामुळे या मार्गावरती दुष्टबुद्धीच्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये सुद्धा सद्बुद्धीची प्रेरणा मिळाली तरी तो याच मार्गावर येणार आहे. तो माझ्याशी दुष्टपणा कशाला करील? आणि त्यामुळे सगळ्यांचीच बुद्धी सन्मार्गावर प्रेरित कर असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथे सुद्धा त्यांनी म्हटलंय की हा जो प्रामाणिकपणा आहे, हा प्रामाणिकपणा आपल्याला कुठच्या कुठे घेऊन जातो, हा आपल्याला कितीतरी वर उचलून नेतो, आपल्या वृत्तींना, आपल्या कृतीला, आपल्या भावभावनांना. म्हणून भावाचं प्रामाणिकपण असावं असं म्हटलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे काही करतो त्याला मार्गदर्शन शास्त्र किंवा संतांचं घ्यावं. कारण या जगामध्ये ते जन्माला कशा करता आले? आम्हाला मार्ग दाखवण्याकरताच आले. महाजनो येन गता सपंथा, की मोठी माणसं ज्या मार्गाने जातात त्या मार्गाचं अनुसरण करावं आणि शास्त्र मर्यादा ओलांडू नये. काय होतं, आपल्याला जे आवडतं ते आपण स्वीकारतो. मग आपल्याला भक्ती आवडते, मग भक्ती स्वीकारली. मग आता भक्ती स्वीकारल्यावर भक्तीचं शास्त्र काय सांगतं, संत काय सांगतात, भक्तीचं स्वरूप काय आहे, ते न ऐकता मला काय वाटतं याच मार्गाने मी एकदा पंथ निवडताना आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण आम्ही जे निवडलं आता त्याच्या चौकटीचं बंदिस्तपण आम्हाला स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून शास्त्र मर्यादा ओलांडून मला काही मिळेल तर असं मिळणार नाही. शास्त्र मर्यादा याचा अर्थ काय, उगीच कशाचा तरी अवडंबर करून, उगीच कशाचा तरी अट्टहास करून, उगीच कशाचा तरी अतिरेक करून काही कृती करणं म्हणजे शास्त्र, ही आपली मुळामध्येच शास्त्राबद्दलची विपरीत धारणा आहे. शास्त्र आमच्या कल्याणाकरताच आहे. नाही तर भगवद्गीताकारांनी तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित असं म्हटलं नसतं की काय करावं आणि काय करू नये, विधी आणि निषेध याच्याकरता शास्त्राचं प्रामाण्य काय आहे. काहीतरी एक जसं आहे तसं स्वीकारल्याशिवाय आणि त्या मार्गाने गेल्याशिवाय आपल्याला काही कळत नाही, काही प्रगती होत नाही. की एकदा जर आपल्याला कोणी सांगितलं की भक्ती करायची आहे, एवढा जप करत जा आणि नंतर डोळे मिटून परमेश्वराचं नाव घेत त्याचं स्मरण करत बसा बसा, काही होत नाही हो, त्यांनी आम्हाला कंटाळा येतो, मग ते काय होत नाही, मग झोपच येते, मग त्या जांभयाच येतात, मग मांडी घालून बसलं की अगदी खालून पायांना असं वाटतं की कधी एकदा मांडी सोडू, की पाय त्या जागेवर बसायला. कारण स्थैर्य आसनापासून नाही ना, आसनात स्थैर्य नाही, कारण वृत्तीत स्थैर्य नाही, कारण मनात स्थैर्य नाही, म्हणून आम्ही स्थिर होत नाही. पण आता एकदा सांगितलंय ना बसा 10 मिनिटं, नेटाने 10 मिनिटं बसेल. 1 महिन्यानंतर 10ची 15 मिनिटं कधी झाली आम्हाला कळणार नाही. पण काय आहे, कशाला तरी शरण गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं शास्त्राला शरण जा, संतांना शरण जा, संत वचनांना शरण जा. आणि म्हणून त्यांनी पुढे सांगितलं एवढ्या बाबतीमध्ये तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देत नाही, हे सगळं असंच असलं पाहिजे. मग आता तुम्हाला पाहिजे त्या देवाची भक्ती करा,
ते आम्ही तुम्हाला सांगितलं. तुम्हाला देवाचं कोणतं नाव स्वीकारायचंय ते स्वीकारा. जसा पंढरपूरचा पांडुरंग आहे, नामदेवांनी त्यांना कायम केशव म्हटलं, ज्ञानदेवांनी बाप रखुमा देवीवरू म्हटलं. नावाचं स्वातंत्र्य आहे. नाममुद्रा तुमच्याकरता काहीही घ्या आणि भगवंतालाही कोणत्याही नामाने मुद्रांकित करा, काही बिघडत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य म्हणाले. पण श्रद्धा, भाव आणि कृती ह्या 3 गोष्टींना जे बांधून ठेवलेलं आहे की श्रद्धा सात्विक पाहिजे, भाव प्रामाणिक पाहिजे आणि कर्म शास्त्र मर्यादेत पाहिजे, ते झालंच पाहिजे. मग तुम्हाला काय करायचं ते करा. असंच असतं, असंच सांगतात. मग तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हटलं की आपल्याला बरं वाटतं. पण त्या वरच्या तिघांच्या काचात आम्ही अडकलो की आम्हाला समजतं की आपल्याला कसं एका चक्रातूनच जावं लागतं. जोपर्यंत त्या चाकेवरीतून जात नाही तोपर्यंत त्याचा अनुभव पण येत नाही, कारण तो मार्ग आहे, ती मळलेली वाट आहे. ती वाट त्यांनी आपल्याला सांगितली आहे. आता पुन्हा तोच विषय की उपासनांच्या मध्ये सांगितलेले अनेक गुण इकडचे तिकडे तिकडचे इकडे वापरता येतात. ब्रह्माचा आनंद हा जो गुण आहे तो सर्वत्र घेता येतो. उपासना कोणतीही असो, नरसिंहाची उपासना आहे म्हणून ब्रह्माचा क्रौर्य हा गुण घेतला पाहिजे नाही. नरसिंहांनी सुद्धा प्रल्हादाला आनंदच दिलेला आहे आणि त्यामुळे देवतेचा, ब्रह्माचा आनंद हा गुण, असे अनेक गुण आहेत की जो सर्वज्ञ आहे, जो दयाळू आहे, जो न्यायी आहे, जो सर्वाभूती भरून राहिला आहे, हे सगळे गुण सगळीकडे आहेत वगैरे वगैरे अशा अर्थाने. आता अशा प्रकारचे बरेचसे जे काही सूत्रांच्या मधले भाव आहेत ते सगळ्यांना समान असणारे आहेत. आता त्याच्या पुढे ह्यामध्ये एक विषय त्यांनी आणलाय, तो असा आहे की अध्यानाय प्रयोजना भावात. म्हणाले कठोपनिषदात आलेले विधान ब्रह्माच्या ध्यानाकरता आहे, इंद्रिय आणि विषय यांचे प्रयोजन सांगण्याचे कारण नाही. आता इथे थोडासा वेगळा, फार नाहीच पण थोडं असं की मी जे म्हटलं ना की ज्या उपासना आपण आता घेत नाही आहोत त्याच्या संदर्भाने चर्चा आहे की जीवाला ब्रह्म म्हणून उपासना, प्राणाला ब्रह्म मानून उपासना, अन्नाला ब्रह्म मानून उपासना. म्हणाले कशा करता ह्या उपासना करायच्या? प्राण महत्वाचा आहे, जीव महत्वाचा आहे आणि ह्या सगळ्यांना जगवणारं अन्न पण महत्वाचं आहे. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, की आम्ही कुठेतरी जातोय काहीतरी अन्न खातोय, भराभरा गिळतोय नाही, ते आम्हाला ब्रह्मकर्मच आहे आणि अन्न हे ब्रह्म आहे असं म्हणून मग उपनिषदांनी आम्हाला उपदेश केलाय. अन्नम बहुकुर्वीत तद्व्रतम. म्हणाले अन्न पुष्कळ बनवा, ऋतून न निंद्यात तद्व्रतम, अन्नम न निंद्यात तद्व्रतम. अशा प्रकारे निरनिराळ्या गोष्टींचा उपदेश करून आपल्याला अन्न हे ब्रह्म आहे आणि तसंच अन्न न परिचक्षित तद्व्रतम. म्हणाले अशा प्रकारे आम्हाला अन्नाला ब्रह्म म्हणून उपासना करायला सांगितली, प्राणाला ब्रह्म म्हणून उपासना करायला सांगितली. म्हणून आपल्याकडे जेवताना सुद्धा त्या प्राणांना आधी आहुती देतात. त्या आहुती देताना आपल्याकडे आता पुष्कळसा रिवाज कमी झाला, पण आपल्याकडे त्या रिवाजाचं स्वरूप असं आहे की आपले जे प्राण आहेत ते प्राण पुष्ट व्हावेत याकरता भोजनाच्या आधी त्या प्राणाला ते जे अन्न स्वीकारायचं आहे त्या अन्नाला खाली एक अस्तर किंवा एक आवरण द्यायचं आहे. एक त्याला पायाभूत असं काहीतरी जे द्यायचं आहे ते जल आहे, कारण जला इतकं महत्त्वाचं काही नाही. म्हणून भोजनाला बसताना किंवा जेवण सुरू करताना आधी थोडंसं पाणी प्यायलं पाहिजे. ते पाणी हे प्राणांचं आसन आहे. त्या आसनावरती ते अन्न आम्ही प्राणाकरता दिलेलं आहे. भोजन पूर्ण झाल्यानंतर शेवटी पुन्हा एक घोटभर तरी पाणी प्यायलं पाहिजे. ते त्या अन्नाला आच्छादन आहे. म्हणजे आधी पाण्यानेच त्याला आसन निर्माण करायचं, त्याच्यावर भोजन द्यायचं प्राणाला आणि पुन्हा त्याला आच्छादन द्यायचं, त्याला झाकून टाकायचं. ह्या प्राणांच्या उपासनेमधला
अन्न आणि प्राण ह्या दोघांच्या साह्याने केली. कारण हे आमचं दैनंदिन आहे. सकाळी उठलं की आम्हाला चहा पाहिजे, सकाळची न्याहारी पाहिजे, दुपारचं जेवण पाहिजे, 4 वाजता पुन्हा काही पाहिजे, रात्री पाहिजे. हे सगळं प्राणाशी आणि अन्नाशी निगडीत आहे. आणि म्हणून त्यांना हे सगळं कसं द्यावं हे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. दुसरी एक गोष्ट त्यांनी इथे मांडली आहे म्हणून आपल्या पुढे मांडते, नाहीतर आत्ता आपल्या विषयाला फार धरून नाही आहे. अन्वयादिती चेतस्यावत धारणात, प्रकरणावरून वर्णन जीवात्म्याशी संबद्ध आहे असे मानू नये. कारण निश्चय सांगितला आहे तो सत अशा परमात्म्याच्या विषयीचा आहे. आता चर्चेचा भाग सोडा. इथे या सूत्राच्या ठिकाणी चर्चा कशाची आहे? चर्चा एका गोष्टीची आहे, ती म्हणजे अशी की परमात्मा सर्व काळच आनंदमय आहे. परमात्म्याचा जो आनंद हा गुण आहे तो आहे म्हणूनच आम्ही सगळे कितीही अडचणीत, कितीही दुःखात, कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीला तोंड द्यायला टिकू शकतो. कारण आतमध्ये आनंदाचा अखंड झरा बसलेला आहे. आतमध्ये अखंड आनंदाची उपलब्धी आहे. कथा सगळी खूप मोठी आहे, आपल्याला पुढे केव्हा तरी ती घेता येईल. ऐतरेय उपनिषदामध्ये ह्या सगळ्यांनी आपल्याला स्थानं मागून घेतली, सगळ्या इंद्रियांनी वगैरे वगैरे, सगळ्या देवतांनी, की आम्हाला कुठेतरी आता जागा द्या आणि आम्हाला कुठे ना कुठेतरी प्रस्थापित करा. त्याप्रमाणे ह्या सगळ्या देवतांना स्थान दिलं. आणि हे स्थान दिल्यानंतर ते म्हणाले आम्ही या देहात राहिलो खरे, पण आम्हाला काय आनंद, आम्हाला काहीतरी द्या न, म्हणजे खायला प्यायला द्या न, म्हणजे तृष्णा आम्हाला द्या, भूक आम्हाला द्या. आणि मग भगवंत म्हणाला ठीक आहे, तुम्हाला तृष्णाही दिली, तुम्हाला भूकही दिली, राहा आता. झाला तो सगळा देह तयार. पण त्या देहामध्ये जोपर्यंत परमात्मा नाही, चैतन्य नाही, तोपर्यंत तो देह चालणार कसा? मग आता परमात्म्याने ह्या देहात प्रवेश कुठून करावा? तर भगवंतानी जो प्रवेश केला आहे तो मस्तकातून, टाळूतून प्रवेश केलेला आहे. म्हणून ती लहान मुलांची जी पातळ टाळू असते, कधी कधी काहींची भरलेली नसते, आपल्याकडे धारणा अशी आहे की भगवंताच्या प्रवेशाकरता तो किती किती सूक्ष्म आहे. पण व्यावहारिक काही गोष्टी असतात, प्रत्यक्ष शरीरशास्त्राच्या दृष्टीने काय आपल्याला माहीत नाही, पण अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने ही जी शिरावरची टाळू आहे, म्हणजे मस्तकावरची जी टाळू आहे, तिला विधृती असं म्हणतात, त्या टाळूला. आणि परमात्म्याने त्या विधृतीमधून देहामध्ये प्रवेश केला आणि मग यथावकाश ती टाळू भरून आली. आणि आता तर आपल्याला कळतही नाही की ती इतकी टणक आहे की तिच्यामध्ये काही फरक आहे किंवा ती कडक नाही आहे, सगळ्या शरीरासारखं ठणठणीत पण त्या टाळूला आहे. तर त्यांनी सांगितलं की परमेश्वर त्या टाळूमधून देहामध्ये प्रवेश करतो. आणि असा आनंदमय परमात्मा आमच्या देहामध्ये असल्यामुळे म्हणाले आमचा जो देह आहे तो देह प्रत्येक काळी उपासनेकरता अनुकूल राहतो. सात्विकता अंतःकरणात आली की आनंद निर्माण होतो. तो आनंद निर्माण झाला की त्या आनंदमय परमेश्वराच्या आम्ही अधिकाधिक जवळ जाऊ लागतो. म्हणून आनंदाचा भक्त जो आहे तो भगवंताच्या आनंद गुणाची उपासना करतो. आपण परवाच पाहिलं होतं की भगवंताचं सत, चित आणि आनंद हे सच्चिदानंद जे नाम आहे त्यातल्या कशा कशाची कोण कोण उपासना करतो? भक्त आनंद या रूपाची किंवा लक्षणाची उपासना करतो, योगी चित या लक्षणाची उपासना करतो आणि ज्ञानी सत या लक्षणाची उपासना करतो. त्याला फक्त परमात्मा सत म्हणजे आहे, परमात्म्याचं अस्तित्व आहे एवढंच पुरेसं आहे. योग्याला तो सगळ्यांच्या अंतर्यामी चैतन्य रूपाने भरून राहिलेला आहे, त्या रूपाची योगी उपासना करतो. आणि म्हणून तर माऊलींनी म्हटलं ना, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. त्यांना जे ज्ञान झालेलं आहे ते योगी आहेत. आणि त्या ज्ञानाचा अनुभव सांगताना ते सांगतात की हे सगळं विश्वच माझं राहण्याचं घर आहे आणि त्यामुळे ह्या सबंध विश्वामध्ये मी भरून राहिलेलो आहे. ऐसी मती जयाची स्थिर,
किंबहुना चराचर आपणची झाला. सगळं जड आणि चेतन तो स्वतःच होऊन राहिला. त्यामुळे ती भिंत चालवायला माऊलींना काय अडचण आहे? भिंतही माऊलीच होऊन राहिली. भिंतीवर बसलेली सुद्धा माऊलीच आहे. अडचण काही नाही आहे, कारण तो सगळ्या विश्वामध्ये भरून राहिलाय. मीच सगळ्या विश्वात भरून राहिले. सर्वम खलु इदम ब्रह्म वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. भगवद्गीताकार म्हणतात की सगळं काही ब्रह्ममय आहे, वासुदेवानी भरून राहिलेलं आहे. ही जाणीव होणं हे फार अवघड आहे आणि अशी जाणीव असलेला महात्मा फार दुर्लभ आहे. आणि म्हणून संत रामतीर्थांनी असं म्हटलंय की म्हणाले सगळीकडे मी भरून राहिलेलो आहे. ही भावना असल्यामुळे या पृथ्वी तलावरची प्रत्येक वस्तू ही माझीच आहे म्हणण्याला मला अडचण नाही. त्यांनी दृष्टांत देताना म्हटलंय की म्हणाले मी राहत असेन दक्षिणेमध्ये, पण काश्मीरमधली चष्मेशाही बाग सुद्धा माझ्या मालकीची आहे म्हणायला अडचण काय आहे? अडचण का नाही याचं उत्तर त्यांनी दिलंय की अपने मजे के खातिर गुल छोड़ ही दिए जब सारे जहां के गुलशन मेरे ही बन गए तब. म्हणाले मला पाहिजे आहे म्हणून कोणतंही फूल तोडण्याची जेव्हा मला इच्छा होत नाही की हे फूल सुंदर आहे ते माझ्याकरता पाहिजे, ही भावनाच जर माझी नाही तर ती काश्मीरमधली बाग माझी आहे म्हणताना अडचण काय? त्या बागेत मला जायचं नाही आणि त्या बागेतलं मला काही नको आहे, पण ती बाग माझी आहे. तसं आहे हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. सगळं विश्व तो होऊन राहिलेला आहे. ही जी भावना आहे ती भावना या ठिकाणी प्रकट करताना आपण थोडे पुढे जाऊ. त्याच्यामध्ये ते असं की एक मुद्दा मांडून आपण पुढे जाऊ. तो मुद्दा असा आहे, आता हे उपासनेबद्दल आपण जितकं म्हणून आपल्याला वाटलं अनेक अंगांनी विचारात घ्यावं तितक्या शक्यतो थोडक्यात आपण त्या बहुतेक अंगांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. जो जो भाव इथे ब्रह्मसूत्रामध्ये त्यांना प्रकट करावासा वाटला तो भाव आपण बघितला. आता आपल्याला ते एक इशारा देत आहेत. वेदाद्यर्थ भेदात म्हणजे विद्ध करणारे अशा अभिचाराच्या गोष्टी उपनिषदात संग्रहित करू नये, कारण त्यांचा उद्देश भिन्न आहे. अभिचार याचा अर्थ त्या दुसऱ्याला मूठ मारा वगैरे वगैरे काय जे व्यवहारातले असतात ना, ज्या कृष्ण विद्या आहेत त्या उपासनाच आहेत. उपासना करूनच जे सामर्थ्य मिळवलेलं आहे अभिचारांचं, की शत्रूचं मस्तक तुटो, किंवा दोन माणसं आहेत संगीतामधले मोठे जाणकार दर्दी त्याच्याही पेक्षा मोठे गवई आहेत आणि आता दोघांच्या मध्ये स्पर्धा आहे की कोण श्रेष्ठ ठरणार. तर दोघही जण आपापल्या बाजूनी पराजून येतात. आपल्या आपल्या तलवारी आपला आपला अभ्यास करून आलेले आहेत, पण नुसत्या अभ्यासावरच आपल्याला यश मिळेल असं नाही. तर मग काय, ह्या अभिचार कर्माला प्रवृत्त होतात. आपण अलीकडच्या काळामध्ये किती अंजनीबाई मालपेकरांपासून आपण चरित्र वाचली तर लक्षात येईल, त्यांना सुद्धा शेंदूर खायला घातलेला होता की गायकांना त्यांचा गळा काम करू नये याच्याकरता दुसरे गायक काही कमी प्रयोग करत नाहीत. त्यांनी सांगितलं अशा पण उपासना आहेत की वादविवादामध्ये आपल्याला सगळं आठवावं पण जो समोरचा आहे त्याला काहीच आठवू नये, म्हणजे तो आपल्या समोर आपण त्याला जिंकू शकू, तो परास्त होईल. अशा ज्या अभिचार विद्या आहेत त्या अथर्ववेदामध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्या विद्यांचा प्रयोग उपासकांनी कधीही करू नये. ज्याला मोक्षाचा विचार करायचा आहे की शत्रूचं शिर तोडावं, त्याला त्याच्यावर आघात व्हावेत, त्याचा नाश व्हावा, पुष्कळ त्याच्या जीवनात नुकसान व्हावं, अशा अनेक गोष्टी आहेत की आम्ही ज्याचा द्वेष करतो आणि जो आमचा द्वेष करतो त्याचा नाश व्हावा आणि आम्ही फक्त चांगले राहावेत, अशा कोणत्याही भावना मनुष्याने ठेवू नये. त्यांनी एवढी पण सूट दिली आहे की व्यवहारामध्ये गृहस्थाश्रमी मनुष्याला एक वेळ असा विचार आला तर क्षम्य मानू, पण व्यवहारामध्ये जो परमार्थ मार्गाला लागलेला आहे त्या माणसाच्याकडे तर याचा स्पर्श पण नको, असं सांगून त्यांनी तो विषय तिथे थांबवलेला आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की काही मंत्र असे अभिचाराचे
जरी उपनिषदामध्ये असले असं वाटत असेल तरी सुद्धा मुमुक्षूंनी त्याच्या मागे जाऊ पण नाही. सात्विक उपासकांनी त्याच्या मागे जाऊ नये. म्हणून याच्या आधीचं सूत्र काय सांगितलं आपल्याला, 2-4 सूत्र आधी, की उपासना सात्विक असावी, श्रद्धा सात्विक असावी. असं म्हटलं जातं की उपासना करताना जर गायत्री मंत्राची उपासना रात्री 12 वाजता केली, वास्तविक पाहता गायत्रीची उपासना ही सूर्य प्रतीक असल्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताबरोबर थांबणारी उपासना आहे. पण संध्यावंदन सूर्य अस्ताला जाताना नाही होऊ शकलं तर शास्त्रामध्ये त्याला सवड म्हणून 1 तास 1.5 तास पुढे सवड दिली आहे की बाबा 7ला जरी सूर्यास्त होत असला तरी 8:30-9 वाजेपर्यंत एखाद्या वेळेला आपत्काली संध्या करायला किंवा गायत्रीचा उच्चार करायला हरकत नाही आहे. पण रात्री 12 वाजता गायत्रीचं पुरस्चरण, रात्री 12 वाजता गायत्रीची उपासना, या अशा प्रकारच्या ज्या उपासना आहेत त्या अघोरी विद्या आहेत, ते अभिचार मंत्र आहेत. त्याचे लाभ होत नाहीत का? त्याचे लाभ होतात. तर त्या देवता लवकर वश होतात आणि त्या देवतांच्या माध्यमामधून, त्या उपासनांच्या माध्यमामधून आपल्याला वाटतं, पण अनेक ठिकाणी आपण बघा लोक अशा विद्यांना बळी पडतात, लोक अशा उपचारांना बळी पडतात. एखाद्या मनुष्याला जर पुष्कळ अडचणी यायला लागल्या तर स्वभाव असतो का नसतो माहीत नाही, पण मनुष्य मात्र अशा उपासनांच्या बळी पडतो. हे मात्र आपल्याला व्यवहारामध्ये बघायला मिळतं. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की अशा एकाच सूत्राने त्यांनी निषेध केलाय उपासनेमध्ये. त्यांनी उगीच त्याची जास्त चर्चा केली नाही, ते हे एवढं एकच सूत्र आहे. आणि या सूत्रात ते म्हणतात की वेदाध्यर्थ भेदात त्यांनी म्हटले की विद्ध करणारे अशा अभिचाराच्या गोष्टी उपनिषदात संग्रहित करू नये, कारण त्यांचा उद्देश भिन्न आहे. आणि म्हणून असा उपदेश करून त्यांनी हा विषय संपवलाय. आता उद्याला आपला जो विषय सुरू होईल तो विषय आता इथे असा आहे की ही उपासना केली आणि या उपासनेनंतर हा जो जीव आहे, या जीवाला आता ते सूत्र त्यांनी पहिल्यापासून सोडलेलं नाहीये. जीवाला ज्या 3 अवस्थांमधून जावं लागतं, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, त्या 3 अवस्थांमधून जीव जातो किंवा त्या अनुभवत असतो रोज. पण ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे त्याला ह्या कोणत्याच अवस्था बाधित करत नाहीत, कारण त्याच्याकडे ज्ञानाचा उदय झालेला आहे. आणि त्यामुळे तो ज्ञानाचा उदय झालेला असा हा उपासक जो आहे त्याची आता गती म्हणजे हळूहळू ही जी बंधनं आहेत, म्हणजे तो झोपत नाही का? तो झोपतो. त्याला कधी स्वप्न पडत नाही का? पडतील. पण जीवासारखा तो बद्ध नाही. मी आपल्याला जे म्हटलं ना की काही उपासनांचा विषय आपण आत्ता घेतला नाही. एक यज्ञ वै पुरुषः असं म्हणून उपनिषदामध्ये छांदोग्यामध्ये एक उपासना सांगितलेली आहे. आणि यज्ञामध्ये सकाळ जे प्रातःसवन, माध्यंदिन सवन आणि सायं सवन म्हणून या 3ही सवनामध्ये ती उपासना कशी केली जाते ते सांगितलंय. त्या उपासनेची फलं सांगताना त्यांनी सांगितलंय की आपण ओम यज्ञेन यज्ञमजयंत देवास्तानी धर्माणी प्रथमान्यासन तेहनाकम महिमान सचंत यत्र पूर्वे स्वाध्या संती देवा ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने असं सगळं म्हणताना ते स्वाराज्यम वैराज्यम हे जे सगळं म्हणत जातो ना, की ह्या सगळ्यामध्ये हे एक स्वातंत्र्याचं गमक आहे. की स्वराज्य म्हणजे काय होतं, वैराज्य म्हणजे काय होतं, पारमेष्ठ्यम राज्यम महाराज्यम आधिपत्यम हे जे आहे ते फक्त एखाद्या क्षत्रियाकरता नाही आहे. हे प्रत्येक जीवाची एक स्थिती आहे आणि तो त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतो. तो किती स्वतंत्र होतो आणि किती बद्ध होतो. त्या दृष्टिकोनातून ही उपासना आहे. ही उपासना म्हणजे उद्याला जो आपण मंत्र घेणार आहे किंवा आपलं सूत्र घेणार आहे, त्या सूत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की जीवावरचे बंध दूर होणं म्हणजे मोक्ष आहे. तर त्या जीवावरचे किती बंध कसे दूर झाले, कसे दूर होतात, आणि ते बंध दूर होतात तेव्हा त्या
चैतन्याचा प्रवास कसा होतो, तर तो प्रवास सांगणारा आणि त्या प्रवासाचं, त्या मुक्ताच्या गतीचं वर्णन करणारा हा भाग आता उद्याला आपण पाहूया.